नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण ज्यांनी सुरुवात करतो ही बातमी मुंबईतनं. लक्षात घ्या, परिस्थिती बिकट होत चालली. मुंबईत ऑक्सिजन पुरवठा बाधित झालेला आहे. ऑक्सिजन सिलेंडरची किंमत जी आहे ती 25% वाढली आहे आणि ऑक्सिजनसाठी रोज 15 ते 20 फोन जिथे ऑक्सिजन पुरवठादार आहेत त्यांना केले जात आहेत. त्यांना फोन येत आहेत. गेल्या 3 दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा आहे. मुंबईतील ऑक्सिजन पुरवठ्याची स्थिती बिकट आहे आणि ऑक्सिजन पुरवठादारांनी याबद्दलची माहिती देऊ केलेली आहे. लवकरच हा जो पुरवठा किंवा ऑक्सिजनची निर्मिती ही मोठ्या प्रमाणात वाढवावी लागणार आहे. याबद्दल माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी. अधिक माहिती जाणून घेतली आहे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके यांनी. कोविड रुग्णालयांना जर ऑक्सिजन मिळाला नाही तर साहजिकच आहे रुग्णांच्या जीवावर बेतू शकतं. महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये तर ऑक्सिजनची कमतरता आहे आणि मुंबईत पण हेच जाणवतंय. मुंबईतली नेमकी काय परिस्थिती आहे, मुंबईमधले कोणते रुग्णालय आहेत जी साधारणतः ऑक्सिजनच्या कमतरतेअभावी सातत्यानं ऑक्सिजनचा सप्लाय शोधतात, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर भारती सरैया आहेत. भारती सरैया ऑक्सीजन से सप्लाई करते थे, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. भारती जी, आपसे ये जानना चाहेंगे इस वक्त मुंबई और आसपास के इलाकों की कितनी जगहों पर किल्लत है ऑक्सीजन की? ऑक्सीजन की ज़रूरत तो जैसे पूरे मुंबई में ही है। हाँ। और 3 दिन से सिचुएशन ऐसे है कि अब तक का स्टॉक जो है वो पूरा नहीं हो रहा है। ट्राई कर रहे हैं देने की जो भी रिसोर्सेस है वहाँ से, लेकिन कमी पूरी करने में दिक्कत हो रही है। अच्छा, ये दिक्कत अगर हम बात करें, अगर आंकड़ों की बात करें तो कितने अस्पताल से आपको रोज के रोज जो है वो सप्लाई के लिए फोन आते हैं? हॉस्पिटल से तो शुरू अभी हुआ है। अदरवाइज जो डायरेक्ट पेशेंट्स होते हैं, जैसे हॉस्पिटल्स में बेड्स अवेलेबल नहीं है, तो डॉक्टर ने उनको सजेस्ट किया आप घर पे ही उनको रखो, कॉन्सेंट्रेटर यूज करो या ऑक्सीजन सिलेंडर वगैरह कुछ यूज करो। उनकी तरफ से हमको ज्यादा कॉल्स आते हैं। तो जैसे दिन के 15 से 20। अच्छा। या और क्या आप उनकी डिमांड पूरी कर पाती है? अब तक यहाँ वहाँ से खींच के यस। अभी के लिए थोड़ी और दिक्कत आ रही है। क्या बताया जा रहा है आपको, जो मैन्युफैक्चरर्स है उनकी ओर से आपको क्या बताया जा रहा है? उनके पास जो स्टॉक है, जैसे अब तक उन्होंने यूज कर लिया है, बाकी स्टॉक तैयार हो रहा है। तो ये जो गैप है, जैसे हमारी बीएमसी भी ट्राई कर रही है या फिर ये सारे सोर्सेज भी ट्राई कर रहे हैं, लेकिन ये जो गैप है अभी का वो थोड़ा फुलफिल करना थोड़ा मुश्किल है। भारती जी, आप मतलब अगर हम बात करें ऑक्सीजन की, जहाँ पर अगर हम ये कहते हैं कि गैप फिल करने में थोड़ी मुश्किल हो रही है, हम समझ सकते हैं कि अगर गैप वो फिल करने में अगर कोई भी चूक हुई तो लोगों की जाने जा सकती है। तो इसलिए मैं आपसे जानना चाहूंगी कि ये जो किल्लत है कितने मतलब कितनी इसकी दाहकता दिखाई देती है, यानी कितना सच है इसमें? सच यानी मतलब मैं आपसे ये जानना चाहूंगी कि कितने अस्पताल है, कितने लोगों से, अगर मोटा मोटी अगर बात करें तो कितने लोगों से आपको जो है वो उसके बारे में कॉल्स आते हैं कि हमें ऑक्सीजन की सप्लाई कीजिए? मैंने बताया ना, जस्ट 15 से 20 दिन के गिन लीजिए आप। हाँ। और फिर मैन्युफैक्चरर्स की ओर से आपको क्या बताया जाता है? दे आर ट्राइंग देयर बेस्ट टू प्रोवाइड एवरी वे, लेकिन फिर भी डिमांड ज्यादा है तो सप्लाई तो आगे पीछे होगा ही। ये बिल्कुल है, लेकिन जो मैन्युफैक्चर की कुछ तो रीजन होगा कि O2 मतलब बन नहीं रहा है या फिर क्या हो है। बीच में जब इसकी जरूरत कम थी तो नेचुरली हर कोई स्टॉकिस्ट है या मैन्युफैक्चरर है, उसका जो टारगेट है उसके हिसाब से या उसका जो डिमांड है उसके हिसाब से वो मैन्युफैक्चर करते हैं। तो वो सारा ही उन्होंने यूटिलाइज कर लिया है। नाउ अगेन दे आर ट्राइंग देयर बेस्ट कि वो दे सके, लेकिन ये जो गैप है थोड़ा डिफिकल्ट जा रहा है। तो फिर ऐसे में क्या करिए आप? फॉर नाउ जैसे हम थोड़ा बीएमसी पे रिलाई कर रहे हैं कि बीएमसी बता रही है कि वो ट्राई कर रही है अपनी तरफ से अरेंजमेंट वगैरह, और ऐसा लग रहा है कि जैसे अभी 2-3 दिन तो और इतनी मुश्किल नहीं होगी, मतलब इतनी यानी कहीं ना कहीं से कुछ ना कुछ जो भी है पड़ा हुआ वो सब काम आ जाएगा। लेकिन स्कैरसिटी शुरू हो चुकी है। जैसे हम सुन रहे हैं एम्बुलेंस में पेशेंट सुबह से शाम तक घूम रहे हैं, लेकिन उनको बेड नहीं मिल रहा है हॉस्पिटल में। हॉस्पिटल की जो सिचुएशन है वो हर एक को मालूम है। बस वही सिचुएशन अभी ऑक्सीजन सप्लाई की है। अच्छा, ये बताइए कि आप किस प्रकार के ऑक्सीजन की सप्लाई करती है? वी प्रोवाइड जो रेगुलर कंटिन्यू फ्लो चाहिए ऑक्सीजन की, या फिर वो बॉटल जो बड़े बड़े आते हैं हाई फ्लो ऑक्सीजन। हाँ, वो सारे ही प्रोवाइड करते हैं। और सभी जगह पर ये किल्लत दिखाई दे रही है सभी प्रकार के ऑक्सिजन की सिलेंडर में? हाँ, अभी एकदम से डिमांड बहुत ज्यादा है। महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे की एकतर ऑक्सिजन सिलेंडरची
खूप वानवा आहे, खूप कमी आहे आणि महत्वाचं म्हणजे काय तर याच्या किमतींचा फरक पण किमती पण वाढताना बघायला मिळत आहे. प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. याबद्दल बोलूयात आमचे प्रतिनिधी स्वाती लोखंडे ढोके आपल्या बरोबर आहेत. स्वातीनेच आत्ता थोड्या वेळापूर्वी या सरया म्हणून ज्या ऑक्सिजन निर्मिती व्यवसाय करणाऱ्या होत्या त्यांच्याशी संवाद साधला. स्वाती, ही परिस्थिती अवघ्या मुंबईत दिसून येते, राज्यातही दिसून येते ठिकठिकाणी, पण काल फेसबुक लाईव्ह मध्ये मुख्यमंत्र्यांनी याबद्दल आता पंतप्रधानांकडे देखील अपील केलंय की आम्हाला मदत मिळावी. स्वाती, खरं तर आपण बघितलं की 1250 मेट्रिक टन इतकी राज्याची ऑक्सिजनची उत्पादन क्षमता आहे आणि आता कोविड केअर सेंटर आणि कोविड हॉस्पिटल या सगळीकडेच ज्या मोठ्या संख्येनं रुग्ण भरती होत आहेत, राज्यामध्ये 60,000 हजारांचा आकडा आहे. तर मुंबईमध्ये साधारणतः कधी 11,000 कधी 9,000 अशा साधारणतः आकडेवारीची रुग्ण रोजच्या रोज दाखल होतात. या सगळ्यांमध्ये या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण बघितलं की पेशंट हा खूप जास्त म्हणजे मृत्यूचा आकडा जरी कमी बघायला मिळाला असला तरी हे विसरता कामा नये की या रुग्णांना अधिकाधिक ऑक्सिजनचा वापर करावा लागतोय जो पहिल्या लाटेच्या वेळेला झाला नाही. म्हणजे या वेळेला ऑक्सिजनची शरीरामध्ये कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवते किंवा त्या प्रमाणात इन्फेक्शन होताना बघायला मिळते आणि म्हणून ऑक्सिजनची जितकी गरज आहे त्या तुलनेमध्ये त्याचा पुरवठा खूप कमी आहे. जसं विराट हॉस्पिटलमध्ये आपण म्हटलं की साधारणतः एका सिलेंडरची किंमत 4 पटीनं वाढली आहे. 200 रुपयाचा सिलेंडर हा 800 रुपयाला विकला जातोय. मुंबईमध्ये पण किमती वाढल्यात पण त्या या 25% आहेत. म्हणजे 200 रुपयाचा जर सिलेंडर असेल तर तो 250 रुपये म्हणजे 250 रुपयांना विकला जातोय. या पद्धतीने किमती वाढल्यात. आणि दुसरी गोष्ट की या सरया नावाचे ज्या पुरवठादार आहेत तर त्यांचं असं म्हणणं होतं की लोकांचे जे फोन येत आहेत आम्हाला, म्हणजे ही एका सप्लायरची कहाणी की लोकांचे आम्हाला जे फोन येत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पैसे किती पण आकारा पण आम्हाला सिलेंडर द्या. कारण आपण जर बघितलं की काही जे रुग्ण आहेत ते घरी उपचार घेत आहेत जनरल प्रॅक्टिशनरद्वारे आणि त्यांना पण ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे पण ज्याच्या वेगळ्या मशीन्स असतात. तर या मशीन पासून ज्यांना हायफ्लो म्हणजे मोठ्या रुग्णालयांमध्ये लावली जाणारी हायफ्लोच्या मशीन आहेत तर या सगळ्याच सिलेंडरची कमतरता जाणवते आहे. आणि पुरवठादारांना जसं किंवा मॅन्युफॅक्चरर्सना जसं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेलं आहे तर हा कुठेतरी कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते का आणि त्याचा फायदा उचलला जातोय का. कारण एका प्रथित डॉक्टरने सरळ असा आरोप लावलाय की मोठ्या किमतीनं या सप्लायर्स विकतात त्याचे हे टँकर्स आणि FDA ज्यांचं खरं किमतींवर नियंत्रण पाहिजे त्यांचं नियंत्रण नाही आहे. याच डॉक्टरांनी खरं तर हाताबल होऊन ते रडले आणि ते म्हटले की मी चोरी केलेली आहे. बरोबर, आम्ही तो रिपोर्ट देखील स्वाती तुझा बघितला होता. धन्यवाद स्वाती या सगळ्या माहितीबद्दल. खरं तर ही नफेखोरी करण्याची वेळ नाही पण ही नफेखोरी होताना दिसतंय आणि या सगळ्या नफेखोरीवरती खरं तर आरोग्य विभागाने राज्याच्या